नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. बार्टी, सारथी, महाज्योती किंवा TRTI आणि AITI मार्फत जी काही पूर्व प्रशिक्षणासाठी जी परीक्षा होत असते त्या संदर्भात पेपर वगैरे झालेले आहेत. रिझल्टची वाट काही विद्यार्थी बघत होते. बराच रिझल्ट जाहीरसुद्धा करण्यात आलेला आहे. पण पुढील प्रोसेस नेमकी अडकलेली आहे. त्याचं रिझन म्हणजे काय? तर जागा वाढचा प्रश्न. सुरुवातीला जागा जास्त होत्या, पण यावर्षी तुलनात्मक जागा ह्या कमी करण्यात आल्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कट ऑफ सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळेच बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालं नाही. तर आता इथे जागा वाढ संदर्भात एक अपडेट न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहे. तर नेमकी जागा वाढची अपडेट आहे तरी काय? आणि त्याचा काय परिणाम आपल्या कट ऑफवर होऊ शकतो? या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन अपडेटची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि तसेच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तके खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकसत्तामध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि टायटल आहे महाज्योतीकडून मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून बहुजन घटकातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळावी या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत, ज्याला आपण महाज्योती असं म्हणत असतो, दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि लोकसत्ताच्या वृत्ताची दखल घेत केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना UPSCसाठी 400 तर MPSCसाठी तब्बल 1000 प्रशिक्षण जागा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजे यावर्षी जे काही भरती किंवा जे काही पूर्व प्रशिक्षणाची प्रक्रिया होणार होती, त्यामध्ये 100 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी घेतल्या जाणार होते. पण आता जी काही संख्या आहे ती पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. एकूण जर UPSCसाठी आपण पाहिलं तर 400 विद्यार्थ्यांची निवड आता केल्या जाईल आणि तसेच MPSCसाठी 1000 विद्यार्थ्यांची सुद्धा निवड केल्या जाणार आहे. असं या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला कळतं. म्हणजे जिथे जागांची संख्या कमी करण्यात आली होती, तिथे आता पुन्हा संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि जागेंची संख्या कमी केल्यामुळेच या ठिकाणी जे काही कट ऑफ लागलेले आहे, पर्सेंटाईलची प्रोसेस झाली होती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना बरेच पर्सेंटाईल त्या ठिकाणी होते आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी जो काही कट ऑफ लागलेला होता, तो सुद्धा भरपूर प्रमाणात जास्त लागलेला होता पर्सेंटाईलच्या बेसिसवर. आता जर जागा वाढल्या, म्हणजे ज्या ठिकाणी 100 विद्यार्थी घेतले जात होते, तिथे आता जर 400 आणि 1000 विद्यार्थी जर घेतले जात असतील, तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला कट ऑफवर दिसू शकतो. इव्हन कट ऑफ हा आपल्याला आता कमी जाताना दिसू शकतो. जो काही सुरुवातीला कट ऑफ लागलेला होता, ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची नावे नव्हती, पण आता काही विद्यार्थ्यांचा समावेश या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा असते, यामध्ये जेवढे जास्त विद्यार्थी घेतले जातील, तेवढाच कट ऑफ हा कमी केला जात असतो. म्हणजे जागा वाढ झाली, म्हणजे कट ऑफ हा आपल्याला आता कमी जाताना दिसेल. तर नेमकी आता याची जी काही माहिती आहे, इथे पहा तुम्ही पाहू शकता वरती. महाज्योतीच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून तो बहुजन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल ठरत आहे. UPSC आणि MPSC सारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरू शकतो. तर हे कोणते मंत्री आहेत? अतुल सावे, जे की इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आहेत. त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. यामध्ये जागावाढचा निर्णय जो काही घेण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांचं हितच यामध्ये दडलेलं आहे. बरेच विद्यार्थी तयारी करताय, पण तयारी ते करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे जी काही आर्थिक स्थिती असते ती त्यांची कमकुवत असते आणि त्याच कारणामुळे या ज्या संस्था आहेत, ज्या सामाजिक दृष्टिकोनातून तयार केलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच दिलासा किंवा विद्यार्थ्यांची चांगली तयारी होऊ शकते. तर तुम्हाला काय वाटते? नेमकी जागावाढचा जो काही निर्णय आहे तो चांगला आहे का? आता विद्यार्थ्यांचा जो काही कल आहे तो या परीक्षांकडे वाढलेला दिसतो. दिवसेंदिवस या परीक्षांमध्ये ही जी काही स्पर्धा असते ती सुद्धा आपल्याला वाढताना दिसते. विद्यार्थ्यांची मागणी होती की जागा वाढवून देण्यात यावा आणि आता तो सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचा पर्सेंटाईल जो काही स्कोर होता तो किती आहे? तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्ही परीक्षा दिली होती काय? नेमकी कोणत्या परीक्षेसाठी तुम्ही पूर्व प्रशिक्षणाची CET दिली होती? तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. या संदर्भात आणखी काही प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तेही तुम्ही विचारा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जागावाढ संदर्भात जे काही आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलं त्याची आपण माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार. त्या संदर्भात पेपर वगैरे झालेले आहेत. रिझल्टची वाट काही विद्यार्थी बघत होते. बराच रिझल्ट जाहीरसुद्धा करण्यात आलेला आहे. पण
पुढील प्रोसेस नेमकी अडकलेली आहे. त्याचं रिझन म्हणजे काय? तर जागा वाढचा प्रश्न. सुरुवातीला जागा जास्त होत्या, पण यावर्षी तुलनात्मक जागा ह्या कमी करण्यात आल्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कट ऑफ सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळेच बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालं नाही. तर आता इथे जागा वाढ संदर्भात एक अपडेट न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहे. तर नेमकी जागा वाढची अपडेट आहे तरी काय? आणि त्याचा काय परिणाम आपल्या कट ऑफवर होऊ शकतो या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन अपडेट्सची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि तसेच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तके खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकसत्तामध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि टायटल आहे महाज्योतीकडून मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून बहुजन घटकातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळावी या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत, ज्याला आपण महाज्योती असं म्हणत असतो, दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि लोकसत्ताच्या वृत्ताची दखल घेत केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यूपीएससीसाठी 400 तर एमपीएससीसाठी तब्बल 1000 प्रशिक्षण जागा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजे यावर्षी जे काही भरती किंवा जे काही पूर्व प्रशिक्षणाची प्रक्रिया होणार होती त्यामध्ये 100 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी घेतल्या जाणार होते. पण आता जी काही संख्या आहे ती पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. एकूण जर यूपीएससीसाठी आपण पाहिलं तर 400 विद्यार्थ्यांची निवड आता केल्या जाईल आणि तसेच एमपीएससीसाठी 1000 विद्यार्थ्यांची सुद्धा निवड केल्या जाणार आहे, असं या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला कळतं. म्हणजे जिथे जागांची संख्या कमी करण्यात आली होती तिथे आता पुन्हा संख्या वाढवण्यात आलेली आहे. आणि जागेंची संख्या कमी केल्यामुळेच या ठिकाणी जे काही कट ऑफ लागलेले आहे, पर्सेंटाईलची प्रोसेस झाली होती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना बरेच पर्सेंटाईल त्या ठिकाणी होते आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी जो काही कट ऑफ लागलेला होता तो सुद्धा भरपूर प्रमाणात जास्त लागलेला होता पर्सेंटाईलच्या बेसिसवर. आता जर जागा वाढल्या, म्हणजे ज्या ठिकाणी 100 विद्यार्थी घेतले जात होते तिथे आता जर 400 आणि 1000 विद्यार्थी जर घेतले जात असतील तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला कट ऑफवर दिसू शकतो. इव्हन कट ऑफ हा आपल्याला आता कमी जाताना दिसू शकतो. जो काही सुरुवातीला कट ऑफ लागलेला होता, ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची नावे नव्हती, पण आता काही विद्यार्थ्यांचा समावेश या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा असते यामध्ये जेवढे जास्त विद्यार्थी घेतले जातील तेवढाच कट ऑफ हा कमी केला जात असतो. म्हणजे जागा वाढ झाली म्हणजे कट ऑफ हा आपल्याला आता कमी जाताना दिसेल. तर नेमकी आता याची जी काही माहिती आहे इथे पहा, तुम्ही पाहू शकता वरती महाज्योतीच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून तो बहुजन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल ठरत आहे. यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरू शकतो. तर हे कोणते मंत्री आहेत? अतुल सावे, जे की इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आहेत. त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. यामध्ये जागा वाढचा निर्णय जो काही घेण्यात आला त्यामुळे विद्यार्थ्यांचं हितच यामध्ये दडलेलं आहे. बरेच विद्यार्थी तयारी करताय, पण तयारी ते करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे जी काही आर्थिक स्थिती असते ती त्यांची कमकुवत असते आणि त्याच कारणामुळे या ज्या संस्था आहेत, ज्या सामाजिक दृष्टिकोनातून तयार केलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच दिलासा किंवा विद्यार्थ्यांची चांगली तयारी होऊ शकते. तर तुम्हाला काय वाटते? नेमकी जागावाढचा जो काही निर्णय आहे तो चांगला आहे का? आता विद्यार्थ्यांचा जो काही कल आहे तो या परीक्षांकडे वाढलेला दिसतो. दिवसेंदिवस या परीक्षांमध्ये ही जी काही स्पर्धा असते ती सुद्धा आपल्याला वाढताना दिसते. विद्यार्थ्यांची मागणी होती की जागा वाढवून देण्यात यावा आणि आता तो सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचा पर्सेंटाईल जो काही स्कोर होता तो किती आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्ही परीक्षा दिली होती काय? नेमकी कोणत्या परीक्षेसाठी तुम्ही पूर्व प्रशिक्षणाची सीईटी दिली होती तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. या संदर्भात आणखी काही प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तेही तुम्ही विचारा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जागावाढ संदर्भात जे काही आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलं त्याची आपण माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार.